मावशी काय चाललं? बरं आहे का? काय तुम्हाला इथं कुठची अडचण आहे तुम्हाला? काहीच अडचण नाही. आमचा रमाकांत भाऊला सहकार्य करतो आम्हाला. काय काय करतो? दुखाला सुखीला कोणी मेलं तर मदत ते लय करतात आम्हाला. काय कामं केली अशी? रमाकांत भाऊंचं सगळीकडे नाव घ्यायला लागले. रमाकांत भाऊन काय केलं असं? लय केलं आमच्यासाठी. काय काय काय? घरदार घरकुल दिले आम्हाला. आमचे लय दैन होते. सहज सहकार्य केलेत आम्हाला. पाणी पाणी बी देवर आले ते निवडून आले. आम्ही तुमची सही सोय करू. करू? हो. आजी तुम्ही? आमचं तेच म्हणणं आहे, आम्हाला पाणी हा आणि हे 100चे ये रमाकांत भाऊ सारी आमची व्यवस्था करतील. करते का? आमच्यासाठी उभा आहे त्या घराची. आमच्यासाठी उभा आहे या घराची. आम्हाला विश्वास आहे. दुखाला सुखीला विश्वास आहे आम्हाला. यावेळेस नगरसेवक म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? त्यांच्याकडे पाहणार आहे आम्ही 100%. आजी काय म्हणता? आम्हाला पाणी पाहिजे आणि रोड चांगला करून द्यायला पाहिजे. बर. हा मावशी तुम्ही? आमचं बी तेच म्हणणं आहे. काय? रमाकांत भाऊच रमाकांत भाऊच का? तेच का? दुसरे का नको? तेच पाहिजे, तेच करते. आमचा 5 वर्षापासून तेच बघते आमचा पूर्ण गल्लीचा विकास. विकास हो, काय काय विकास केला? कुठले कुठले कामे केले? आमच्या गल्लीमध्ये समजा आमचं मशानभूमीचं काम त्यांनीच केलं, त्यांच्या माध्यमातून झालं. आणि घाटी असो, पोलीस स्टेशन असो, प्रत्येक दवाखाना असो, ते येते. तेच आहे का? हो. बर. ताई काय म्हटलं? मदत करते ते भाऊ. विश्वास आहे आमचा त्यांच्यावर. विश्वास आहे म्हणजे तुमचं नातं हे विश्वासाचं आहे का? हो. बरं. कुठलं कुठलं म्हणजे कसे कसे कामे केले बाजाराचे? मला 3-4 कामं सांगा जरा. मशानभूमीत पायऱ्या बांधल्या, लाईट लावले. कधी जर आम्हाला समजा ते नाही तरी बी आम्ही गेलो समजा मदतीसाठी तर ते मदत करते कोणाला बी. अरे तिथं नगरसेवक नव्हते मग त्यांनी कशी केले कामं? त्यांचे वयलच नाही, आमच्याकडे पाणी नाही द्यायला, रोड नाही बनवलं, काहीच नाही करेल. जेव्हा एक सामान्य कार्यकर्ता असताना अशी कामं करताय तर केलं नगरसेवक झाल्या काहीतरी नाही. असं असं आम्हाला आशा आहे का करणारच ते. नसताना काम करेल त्या ना बरं. मग आता या- जणांच्या मदती मग आता यावेळेस ते जर नगरसेवक झाले तर करतील मदत. करतील. बरं. आजी काय हे दुखा सुखाला तुमच्या दुखा सुखाला येत नाहीत का? गल्लीचे आहेत ना, भाऊ आहेत ना, हो का? मग बरं. आता गल्लीचे भाऊ म्हणल्यावर येणारच. म्हणजे यावेळेस तुमचे नगरसेवक कोण आहे मग आता? आता हे आम्हाला काय कळता, म्हणजे आता यावेळेस तुम्हाला फक्त रमाकांत भाऊ पाहिजे का? रमाकांत भाऊ पाहिजे. बरं. ते आले का आमचं का कल्याण झालं. बर. हे बघू शकता बाबा लय निवांत बसले बघा. काय तुमच्या परिसरामध्ये कुणाची हवा जास्त? कोण तुमच्या दुःखा सुखाला कोण काम करतात? आमच्या परिसरामध्ये रमाकांत भाऊ इंगळे हे आजच नाही तर त्यांचा राजकीय जो वारसा आहे त्यांच्या वडिलांपासून जालिंदर इंगळे साहेब या एका राष्ट्रीय पक्षाचे ते फार मोठे कार्यकर्ते होते, त्यांचे ते चिरंजीव. आणि आता नगरसेवक नसताना देखील आतापर्यंत जे त्यांनी कामं केलेले आहेत, समजा या वस्तीमधल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, ड्रेनेज असेल, पाणी असेल, स्ट्रीट लाईट असेल आणि इतर शैक्षणिक कार्य सुद्धा, किंवा इथं कुणाचे काही भांडणं वगैरे झाले तर म्हणजे कुठल्याही प्रकारचे म्हणजे तमा न बाळगता कुणाच्याही सुखादुःखामध्ये ते नेहमी म्हणजे धावून जात असतात. आणि विशेषतः म्हणजे ते भांडणं वगैरे मिटवणं म्हणजे जे सामोपचाराने ते प्रत्येकाच्या कामी पडत असतात. आणि एवढंच नव्हे तर म्हणजे नगरसेवक असताना एवढे कामं केले तर आज आम्ही त्यांच्याकडे नगरसेवकच या दृष्टिकोन बघतो आणि ते हमखास आमच्या वस्तीमधून नगरसेवक निवडून येतील आणि परत ते असेच काम करत राहतील आणि आमच्या वस्तीमध्ये सगळ्यांना म्हणजे जसं पूर्वीपासून ते सहकार्य करतात कुठल्याही प्रकारचं असो, मग त्यांनी स्वतःच्या पैशातून, जसं आमच्या इथे आपली जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचं काम स्वतःच्या पैशातून केलं नगरसेवक नसताना. स्वतःच्या पैशातून? स्वतःच्या पैशातून, खिशातून? हो, स्वतःच्या खिशातून. कधीची गोष्ट आहे हे आता म्हणजे या 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट. मग आता ते नगरसेवक झाले तर काय करतील? बिलकुल आम्हाला आनंद, काही काही करू शकतात. आम्ही म्हणजे वस्तीची जबाबदारी ते फार म्हणजे मोठ्या कष्टाने पेलू शकतात एवढी आम्हाला गॅरंटी आहे. बाबा काय म्हणतात? आम्हाला रमाकांत भाऊ आवश्यक पाहिजे, कारण की तो जो कार्यकर्ता आहे तसा जर कार्यकर्ता या वस्तीला लाभला तर वस्ती काही पुढे करून जाऊ शकते. दुसरी गोष्ट, ड्रेनेजचं काम, मशीनचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे बरं का, आणि ते जे करतील ते कोणी करू शकत नाही. ते गरिबाच्या सुखादुखाला अडीअडचणी जाऊन जातात. दुखासुखात दवाखाना जर त्यांना माहीत जर पडला, फोन जर आला तर तिथं हजर राहतात आणि ते आमचे काम करतात. म्हणजे तुम्हाला प्रभाग क्रमांक 28, मी आज प्रभाग क्रमांक 28च्या राहुल नगर हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आलो, गल्ली क्रमांक 4 मध्ये आलेलो आहे. तर इथले काही ज्या स्थानिक, जसं की आता आपलं पहिल्यापासून जे आहे ग्राउंड रिपोर्ट, तर आपण उमेदवारापासून आपल्याला काही घेणं देणं नाहीये, आपण कुणाचा प्रचार करत नाही, आपल्याला काही कुणापासून काडीभरी संबंध नाहीये. पण शहरामधले जे नागरिक आहेत तर नागरिकांच्या अडचणी कोण सोडवतं तर हे सक्षम आपल्याला जो मतदानदाता आहे तोच सांगू शकतो.
त्या संदर्भामध्ये आपण प्रभाग क्रमांक 28 मध्ये राहुल नगर मध्ये आलो. आणखी आज आपण इथला ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत. ताई, काय ना तुमचं? मी घाण होते. बरं, किती वर्षापासून राहत इथं? आम्हाला 10 वर्ष झाले. कोण आहे तुमच्या दुःखा सुखाला इथं? कोण आहे बाबा? असं काम करणारं कोण आहे? रमाकांत भाऊ. कोण? रमाकांत भाऊ. रमाकांत भाऊ काय पूर्ण नाव काय त्याचं? रमाकांत इंगळे. बर, ठीक आहे. मावशी, मावशी नमस्कार. किती वर्षापासून राहता इकडे? निरगन झाले आम्हाला 40-50 वर्ष. हो का? काय रोडचे कामं असतील, ड्रेनेज लाईन असेल, पिण्याचं पाणी असेल, बुवा तुमच्या दुःखा सुखाला असं कोण आहे बुवा तुम्हाला तुमच्या मदतीला धावून येणारं कोण आहे? आता रमाकांत भाऊ येतात आमच्या दुखासुखाला. लाईटाचं काम केलेलं आहे. आमच्याकडे थोडी परिस्थिती पाण्याची आहे चालू, पण ते पण देतील आम्हाला पाणी. पाणी दिलं का? बर, मग आता यावेळेस? या वेळेस आता देऊन त्यांना निवडून मग देतील पाणी आम्हाला. बर, आजी तुम्ही? मी पण आम्हाला रमाकांत भाऊनी आम्हाला एवढी मदत केलेली आहे. कारण कसं आमच्याकडे घरकुलं नव्हते, काय नव्हतं. रमाकांत भाऊनी आम्हाला घरकुलं दिले. आम्हाला स्वप्नात वाटत नव्हतं का आम्हाला असे घरकुल आम्हाला येतील म्हणून. आम्हाला त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आणि सुखात आम्हाला कोणत्याही गोष्टीला ते निम्यारातची जरी आम्ही त्यांना आवाज जर दिला तर ते आमच्यासाठी येऊ शकतात, आम्हाला मदत करू शकतात. रमाकांत भाऊ खूप छान आहे. आम्हाला पण असं वाटतंय का आता इथून पुढे पण आम्हाला ते मदत करणार आहे. आमच्यावाल्या पाण्याची समस्या आहे तर पाणी, ड्रेनेज ते सगळं आम्हाला ते व्यवस्थित ते बनवून देते ना असं आम्हाला वाटतंय. म्हणजे यावेळेस तुमचे नगरसेवक कोण आहे मग फिक्स? तिथं आमच्या रमाकांत भाऊच येणार आहे. रमाकांत भाऊ. हो. बर, ठीक आहे. आजी, काय बुवा तुमच्या दुःखा सुखाला, तुमच्या मदतीला, अडी अडचणीला, रोडाचे कामं असतील, चंबरचे कुठलेही कामं जर कधी असतील तर कोण करतं बुवा तुमच्यापाशी? निवडून आल्यावर रमाकांतच करीन ना. पक्क पक्का. केलेले का? म्हणजे आता इथून पुढे त्यांची सुरुवात आहे ना. मग सुरुवात झाल्यावर तेच करणार आहे ना. करणार आहेत का? हा, बर, ठीक आहे. असं काही नाही का सुरुवात नाहीये. सुरुवात झालेली आहे ना त्यांची आता. झालेली का? मग बरं, ठीक आहे. ताई, म्हणजे बुवा आता तुमच्या असं प्रभाग क्रमांक 28 मध्ये तुमच्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त हवा कोणाची आहे? रमाकांत भाऊची. रमाकांत भाऊ. काय कामं केले रमाकांत भाऊ? रमाकांत भाऊने घर बनवले. आणि आम्हाला जर पाणी वगैरे नाही आलं तर आम्ही ते कॉल करून सांगतात ना बरं. का पाणी येऊ द्या, असं होऊ द्या, तसं होऊ द्या. लाईट गेली तर फोन करतात ते. आणखी दुसरं? खूप काही आहे. पण आता रोडचं बी काम करतात ते आणि पाईपलाईनचं बी काम करतात. करतात का? हो. बरं. दुःखा सुखाला? आणि आपण इथले रहिवासी आहात का? हो, रहिवासी. कधीपासून राहते? मी आज माझा जन्म झाला, आज मला 30 वर्ष झाले तिथं. हो का? हो बरं, इथे काय अंगणवाडी तुमची काय? हो, अंगणवाडी आपलीच. कोण आहे तुमच्या दुःखा सुखामध्ये कोण आहे? रमाकांत भाऊ. काय केलं रमाकांत निगळे कोणते काम केलं? रमाकांत भाऊनं ज्यावेळेस नगरसेवक नसताना स्मशानभूमीच्या ज्या पायऱ्या केल्या, आमची जी अंत्यविधी आम्ही घेऊन जातो प्रेत, तर रात्री लाईट नव्हते, ते लाईट लावले आणि पायऱ्या करून द्यायला. कारण की विटंबना होऊ नये, जर अंधारात जर प्रेत पडलं, त्यासाठी रमाकांत भाऊनं नगरसेवक नसताना आम्हाला पायऱ्या करून द्यायला, लाईट लावून दिली. आणि बाजूला आपल्या मुलाची समाधी, मुलं आम्ही गाडतो ते तिथं साफसफाई केली, पत्र लावले. कारण लोक रस्ता झाला होता, ड्रेनेजचा असो, लाईटचा असो, काही प्रश्न असो, दवाखान्याचा असो, रात्री बेरात्री भाऊ कधी बी आमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि बाहेरचा उमेदवार विषय कसा असतो, वस्तीचा असला तर रात्री बेरात्री आपण जाऊ, आपण कोणतंही काम हक्कानं सांगू शकतो. अशा हक्काचे आमच्या रमाकांत भाऊ आहे. म्हणजे आता यावेळेस तुम्ही नगरसेवक म्हणून कोणाकडे पाहता मग? रमाकांत भाऊ. बरं, ते जर का नगरसेवक नसताना असे कामं केले, नगरसेवक झाल्यावर काय करतील मग तर सांगता येत नाही. मग तर शहरामध्ये तुमचा वार्ड जो आहे 1 नंबरला राहील. 1 नंबरला आहे. परत घरकुल आमचं लगेच घरकुल ते मंजूर करून आणते. फक्त घरकुलच केलं का आणखी दुसऱ्या योजना? भरपूर काही केलं. कुठल्या? कामगारचे असो, घरकुल असो, आयुष्यमान कार्ड असो, कोणती स्कीम ते बरोबर घेऊन येते. तरुण मुलासाठी? तरुण मुलासाठी तर तुम्ही काही सांगा, जिमचं सांगा तुम्ही, आणि काही असं हेच नाही तर रक्तदान शिबिर बी ठेवतात ते. हो. दादा बोला बोला. भाऊचं असं काम आहे रमाकांत भाऊचं, फक्त त्यांना फोन करायचा उशीर आहे. फोन केला समजा का तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कधी आज जरा मुलांचं काय होऊ द्या, त्याच्या मग तुमचं काय असो, अपघात असो, कोणत्या भांडणं तणणं काय असो, काही परेशानी असो, भाऊला कधीही फोन करायचा, भाऊ तिथं हजर आहे. जास्त फक्त त्यांना कुठे बी असो, यांना त्याला जेवढा वेळ लागेल तितकंच भाऊ हजर कोणत्या कामाला. इथं मग महिलाचं काम असो, कोणाचं आता आमची लाईटचं काम असो, डेनचं काय असो, भाऊला फक्त फोन, भाऊ फोनवर सगळे काम करून घेते. आणि जर नाही झालं स्वतःहून बरं ते काम करून घेते. आता जे आम्ही तिकडं स्मशानभूमी सांगितलं भाऊने, आता
तिकडून येण्याचा रस्ता घेतला लोकांनी, गाड्या मोटरसायकल काही, तर ते भाऊने एक वेळेस पाहिले. आत्ताच आमच्या इकडे कार्यकर्ते महोत्सव झाली होती, तर भाऊच्या लक्षात आलं तिथं फक्त त्यांनी पाहिलं की ते असाच प्रॉब्लेम आहे. लगेच त्यांनी आम्हाला दोघांना सांगितलं की तुम्ही हे काम करा, मी उभा आहे. तिकडे जाऊन पत्र बित्र लावून सगळं व्यवस्थित काम करून आलं. झाडं बिडं तोडून साफसफाई, महापालिकाची गाडी धाडली JCB, त्यांनी सगळं साफसफाई काम करून दिलं आम्हाला. म्हणजे तुमच्या प्रभागाचे यावेळी 100% नगरसेवक म्हणून तुम्ही कुणाकडे पाहता? खरं खरं एकदम मनमोकळं. आम्हाला रात्री 2 वाजता झोपेतून उठून विचारलं, आम्ही रमाकांत भाऊ शेवकांचंच नाव घेणार नाही असं. काय म्हटलंय? आपल्याला कोणाचं दबाव नाही ना. अहो आपण लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी दिलं ना आपल्याला, दबावाचा काय संबंध आहे? कोण आहे भाऊ तुमच्या दुःखासुखामध्ये कोण आहे? आमच्या दुःख सुखात आहे ना इंग्रज साहेब कोणते? रमाकांत. रमाकांत काय काम केलं भाऊ? सुखा दुखाला मदत करते, घरी येते. हो का? दुसरं काय काम आहे आपलं? आजी काय म्हणतात? तेच त्या सांगून राहिले, तेच दुसरं काय. रोडाचे कामं असतील, चंबरचे कामं कोणी केले भाऊ? रमाकांतने केले, घरकुलचे आपलं राहुल गायकवाड. बर काय भाऊ तुमच्या आजूबाजूला कामं काम एकदम पद्धतशीर चालू आहे, एकदम व्यवस्थित चालू आहे. कुणाचे? रमाकांत भाऊचे रमाकांत भाऊचे का? कुठले कुठले कामं? सगळे स्मशानभूमीचं तुमचं काय म्हणजे त्याला घरकुलाचे म्हणा, स्मशानभूमीच्या पायऱ्या म्हणा, म्हणजे प्रेत आपण जेव्हा घेऊन चाललो अक्षरशः पडायची वेळ येत होती. म्हणजे प्रेताची विटंबना होईल म्हणजे एवढे आले स्मशानभूमीचे होते. पण ते भाऊ एका मौतीला आले, त्यांनी जेव्हा बघितलं तर भाऊनं दुसऱ्या दिवशी पायऱ्याचं काम चालू केलं, सगळं टोटल काम चालू केलं. तुमचे लाईटाचे काम, बुद्धविहारात इकडं समोर लाईट नव्हते, बाहेर स्ट्रीट लाईट नव्हते, स्ट्रीट लाईटचे काम, सगळे टोटल काम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रमाकांत भाऊनं अर्ध्याच्या वर 80%, आता फक्त 20% राहिले, पण 80% लोकांच्या घरचे पत्रे काढून टाकले आणि सिमेंटाचे म्हणजे RCCचे घर स्लॅब घरकुलाच्या मार्फत त्यांनी करून दिलं. आणि ते आम्ही म्हणजे राहुलनगरची पूर्ण वस्ती रमाकांत भाऊच्या नेतृत्वाखालीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रमाकांत भाऊ अरुण भाऊच्या नेतृत्वाखाली काम करतात. हा, त्याच्यामुळे आम्ही अरुण भाऊच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आणि रमाकांत भाऊचं तर वस्तीत बोलायचं कामच नाही, सगळे वन साईड आहे. म्हणजे एक उमेदवार असा आहे पहिला का जो कॉर्नर मिटिंग घेऊ थकला. म्हणजे तुम्ही तुमच्या उमेदवाराची एवढी शाश्वती देऊ शकता, तर तुमचा उमेदवार निवडून आल्याच्या नंतर तुमच्यासाठी काय करेल तुम्हाला काय वाटतं? एक तुम्हाला सांगू का, जेवढ्या कॉर्नर मिटिंग झाल्या सगळे उमेदवार बोलतात. आमचा उमेदवार असा आहे कधी बोलत नाही, डायरेक्ट काम बोलणं जमतच नाही त्या म्हणजे माणसाचं काम बोलतं का? फक्त काम बोलतो, त्यांचं तोंड नाही बोलत, फक्त काम बोलतो. हो का? बर काय वाटतं आजी बा तुम्हाला यावेळेस नगरसेवक म्हणून तुम्ही कुणाकडे पाहता? आता नगरसेवक रमाकांत कडे पाहतो. हो का? म्हणजे आता दादा कारण तुमच्या ते काम करते म्हणून. काय कामं केले? असेच आपले घराचे याचे काही अडचण आली तर सांगायचं. म्हणजे दुःखासुखाला उभं राहतं. हा. अर्ध्या रात्री 1 वाजता, आता जास्त लांबची गोष्ट नाही, इलेक्शनचं तर काहीच नव्हतं त्यावेळेस. 2 महिने झाले त्या गोष्टीला. आपला एक म्हणजे नागरिक फार लासूर स्टेशनला पडला, लासूर स्टेशनला. तर भाऊचा इतका संबंध आहे का त्याचं जेव्हा आधार कार्ड बघितलं त्या लासूर स्टेशनवर त्या मुलांचा तो पडलेला आहे. भाऊ पहिला फोन लासूरून भाऊला आला, भाऊना चिंता नाही करता 2 व्हीलरवर भाऊ लासूरला गेले. 2 व्हीलरवर मी साक्षी, मी स्वतः भाऊ सोबत होतो थंडीमध्ये. 2 व्हीलरवर गेलतो आम्ही, 2 व्हीलरवर. आणि त्याला मधात बसून पूर्ण असं रक्तानं भांबा झालं, मधात बसून त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं, मग घरी आलं. अक्षरशः घरचे म्हणजे रडत होते भाऊच्या गळ्यात पडू तर तुमच्यामुळे आमचं पोरगं वाचलं. दादा भाऊचं काम चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. भाऊ कधी पण अर्ध्या रात्री आमच्यासाठी कधी पण उभा आहे, सगळ्या वस्तींसाठी, सगळ्यासाठी. आणि हे इलेक्शन पुरतं नाही, इलेक्शनचं त्यांना घेणं देणं पण नसतं, त्यांचं काम बोलतं. म्हणजे डायरेक्ट डोळ्यानं बघा स्मशानभूमीचा, बुद्धविहाराचा. आणि अरुण भाऊनं एक शब्द दिलेला आहे का मी बाकीचं काही होऊ, पण मी स्वखर्चातून ना महापालिकेचा निधी, ना केंद्राचा निधी, ना महाराष्ट्र शासनाचा निधी, कोणताच निधी नाही, मी स्वखर्चानं म्हणे गौतम बुद्धाची पंचधातूची मूर्ती बुद्धविहारात बसवील म्हणे. त्याची आता फायबरची. किती वर्षापासून राहता इथं? झाले जवळ आता 40-50 वर्ष झाले. म्हणजे जन्म इथलाच म्हणावा. हो. काय तुमच्याकडे बाबा रोडाची तुमची अडचण? असं त्या दिवशी आमचं ते ट्रेन लाईन फुटलं होतं, रमाकांत भाऊला फोन केला, लगेच आले, गाडीवाला बोलवला, हे 2-4 चेंबर होते, सगळे चेक एकदम व्यवस्थित करून दिली. हो का? हा, म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. कोण आहे? रमाकांत इंगळे. रमाकांत इंगळे. हा. दादा आमची कामं तेच करतात जास्त. काय भाऊ तुमच्या परिसरामध्ये म्हणजे सुखामध्ये 5 वर्षापासून रमाकांत भाऊच बघताय या पूर्ण वार्डाला. भाऊचाच सपोर्ट आहे आम्हाला. बरोबर.
भाऊ तरुण मुलांसाठी काय करतात भाऊ? भाऊ तर मुलासाठी पूर्ण काही काम शाळेचं असो किंवा ड्युटी पाण्याचं असो भाऊ कॉम्प्रोमाइज करतात तिथं. हो का? सगळं बघतं भाऊ. दादा काय भाऊ इथलं सध्याचं वातावरण काय? हमारे कुछ गलती का परेशानी है, तुमको फोन मारेंगे तो ताबड़तोड़ आ जाती। आ जाते ताबड़तोड़। हाँ, ताबड़तोड़ आ जाती, कुछ काम करके देते हमारे को। कौन है इस बार तुम्हारा नगर सेवक बोल के किसको देखने जाते तुम? अब उनको देखना है हमारे को, कुछ जब नाम क्या उनका? रमाकांत भाऊ। रमाकांत बोला बोला. मौत घेऊन यावं लागत होती तर सर खड्डा होतं हा. तर मौत घेऊन जाताच येत नव्हतं. हा. मग त्या रमाकांत भाऊनी पायऱ्या बनवल्या, लाईट लावल्या, अंधार होता सारा, म्हणजे खूप व्यवस्था केली, केली का? खूप केली अशी. इकडे मसन खायकडे सारे लोक जाणं येणं सारं असं, लहान लहान लेकरं गाडीत होते, पत्र गित्र ठोकले, व्यवस्था केली तिकडे बी. हो, बर मग आता यावेळेस तुम्ही कुणाकडे पाहता? नगरसेवक म्हणून कुणाकडे पाहता? नगरसेवकडेच पाहा लागेल सगळ्यांनीच आता. नगरसेवक चांगले आहेत ना मग. बरं जसं की आता जसं तुमचं घर जे आहे शमशानभूमी समोरच आहे, हो. तर तुमच्या दुःखा सुखाला लगेच खूप साथ देते, ते चांगलेच आहेत ना आदरत, पाहते तेच इकडे बघतात. इकडे सारे दारू प्यानारे असे म्हणजे कोणते बी लोक फिरतात फारतात पण ते लक्ष देते, देतात का? देते म्हणजे आध्या रातचे येतात ते. देतात का? हो, दुःखा सुखाला. चाटले की साऱ्या गोष्टीला. बरं दादा हे काम कोणी केलं हो? रमाकांत भाऊ पायऱ्या बनल्या, पायऱ्या नव्हत्या, एक मूत पडली तिथं. हो का? हा तर पायऱ्या बांधल्या, लाईट लावून ते लाईट लावले. घरात लाईट नव्हती, घरात मीटर लावलं. तिकडे रस्ता होता, पत्र लावले, रस्ता बंद केला, साफसफाई करायला लावली. हो का? हा. बरं तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? मी इथं मसून की किती वर्षापासून? 30 वर्षापासून इथं. तुमचा जन्म इथं झाला का? जन्म इथंच झाला आमचा. बरं हे काम केलं, आणखी कुठलं काम केलं दाखवा बरं का? ते पुरे खंबे लावले लाईट. म्हणजे हे जे खंबे जे आहेत हे का? हे खंबे वरचे लाईटचे खंबे, आणखी मीटर कोणतं? हे मीटर बोलले का तुम्ही? काय म्हटलं? मीटर बंद होतं, चालू केलं त्यांनी, आणि हे लाईट बसविले, त्याच्यात फोकत बसविले. इथं पायऱ्या पण केल्या, इथं 2-3 मोती पडल्या हो का? उतरताना. मग इथे जे आजी माझे नगरसेवक होते त्यांना कधी तुम्ही सांगितलं नाही का? कधी त्यांनी बघितलं नाही का? ते कधी बघत नव्हते, त्याला सांगित होतं आम्ही पण बघत नव्हते. ते बघत नव्हते का? मग आता यावेळेस काम कोणी केलं तुमचं? रमाकांत भाऊन केलं. मग आता तुमचं मतदान आमचं मतदान आमच्याच माणसाला. कुणाला? रमाकांत भाऊलाच करू. रमाकांत भाऊला. बघू शकता आपण, मी सध्याला ज्या घटनेबद्दल सतत बोलत होते, इथं 2-3 वेळेस इथे 1-2 प्रेत पडले सुद्धा. असे स्वतः जे आमच्या मुंबईचे इथले जे राहणारे लोक आहेत, म्हणजे असं सिक्युरिटी गार्ड म्हणून असतील म्हणा किंवा इथले जे रहिवासी आहेत, ते स्वतः म्हणतायत. तर हे काम आहे एक सामान्य घरामधला एक कार्यकर्ता जर कधी असे नगरसेवक नसताना हे काम जर कधी करू शकतो तर बघू शकता. हा राहुल नगरचा शमशानभूमी तिकडे आहे, तर दादा इथं उभे आहेत. दादा आपण इथलेच का? बरं कधीपासून राहता इथं? माझा जन्मच इथं झालेला आहे. हो. बर बर. कोण आहे बा तुमच्या दुःखा सुखामध्ये? आमचे एकच भाऊ रमाकांत भाऊ, अरुण भाऊ. हे कसं आहे, अरुण भाऊच्या नेतृत्वात रमाकांत भाऊ पाहिजे ते आमच्या वार्डात काम करतात, आणि विशेष म्हणजे त्यांना काही पद नसताना सुद्धा काम करतात. आणि सांगायचं कार्य म्हणजे सामाजिक कार्यासाठी कधी समाजासाठी उभा राहणार खंबीर नेतृत्व. हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही संभाजीनगरचेच आहात, तुम्हालाही माहिती आहे. अन्याय अत्याचार जर झाला समाजावरती तर पक्षाला लात मारून त्याच्या विरोधात मोर्चा काढणारा एकमेव आंबेडकरवादी म्हणजे अरुण भाऊ बोर्डे. आणि अरुण भाऊ बोर्डेंचे उजवा हात म्हणून ओळखले जाणारे रमाकांत भाऊ. तर आमचं मतदान माझंच नाही तर माझ्या अख्ख्या कुटुंबाचं मतदान, माझ्या गल्लीचं मतदान, कोणी काही जरी केलं तर ह्या 2 माणसाशिवाय मतदान माझं जाणार नाही, कारण माझं स्वप्न साकार होणार, त्यांचंच नाही. ठीक आहे. आता जसं की तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या एवढं सांगतायत आम्हाला, तर तुमच्या उमेदवाराचं मला एखादं काम दाखवा ना इथं आजूबाजूला. हा, ते एक वेळेस काय झालं, रात्रीच्या वेळेस स्वतः दोन्ही माणसं येत असताना त्यांनी लक्षात आलं त्यांच्या, ते मला अक्षरशः बोलले, अरे दादा हे तुम्हाला येऊन का भेटलं नाही? तर मी भाऊला म्हणलं, भाऊ तुम्ही इकडचं आपलं नगरसेवक नाही? अरे ते नाही म्हणे, हे समाजकार्य आहे, तुम्हाला सांग. आणि पर्सनली त्यांनी त्यांच्या खर्चातून माझ्या स्मशानभूमीसाठी आमच्या एरियातल्या ही बौद्धांची स्मशानभूमी आहे, याच्याकडे गलिच्छ नगरसेवक होऊन सुद्धा त्यांनी काही काम नाही केलं आमचं. दरवेळेस आम्ही रिक्वायरमेंट करून त्यांना 4 वेळेस सांगून सुद्धा त्यांनी आमचं ऐकलं नाही. पण भाऊनी एकाच वेळेस विजिट आली त्यांची, आणि एकाच वेळेस त्यांनी ह्या पायऱ्या, आता बघा तुम्ही किती बघू शकता खोलवट आहे, ते किती मोठा गॅप होता, इथं बरोबर व्यवस्थित उतरायला पायऱ्या नव्हत्या, आणि ते स्ट्रेट लाईट नव्हते बस, म्हणजे हे जे पायऱ्याचे आहे ना, हे आमच्या रमाकांत भाऊ यांनी खर्चातून केलेले. एका शब्दावर आणि एकदाच पाहिल्यावर बघू शकता. साऱ्या बरं मला एक गोष्ट सांगा, तुम्ही
तुमच्या दुःखा सुखाला, हो. तुमच्या आडी अडचणीला अडचणीला, हो. किंवा तुमच्या पाण्याची असेल, या सगळ्या अडचणी जर आणि- कधी ऐकून घ्या, जर कधी एक नगरसेवक नसताना ते जर कधी सोडू शकतात, तर नगरसेवक झाल्यावर तुम्हाला काय वाटतं, काय करतील ते? करते ना आमच्यासाठी जे करायचं तेच करते ना. करतील ना? मग कळशे सोडून देते ते. मग अंधारात राहतात आम्ही तर म्हणजे खूप व्यवस्था करतात आमच्यावाले, बघतात येते चांगले ते. बघू शकता प्रभाग क्रमांक 28 मध्ये एकच नाव चर्चेत राहत आहे, ते म्हणजे फक्त रमाकांत इंगळे. एक सामान्य घरामधला कार्यकर्ता जर कधी आज प्रभागामध्ये कार्यकर्ता असताना जर कधी उठे बसलेले असतील किंवा त्यांचे कोणी बंधू असतील, XYZ कोणीही असेल, पण लोकांना त्यांनाच मतदान का द्यावं हे आपण त्यांना थेट विचारू की त्यांच्या उमेदवारांना अशी त्यांच्या वार्डामध्ये कुठले कामं केले. दादा काय काय नाव तुमचं? माझं राजेंद्र मस्के. बरं, किती वर्षापासून राहते इथं मला 40-42 वर्ष झाले. हो का? हो. कोण येतं इथं उमेदवार म्हणून? कोण आहे? रमाकांत इंगळे. का तेच का? सर ते सगळ्यांच्या कामं येतात. एका फोनवर नुसतं काही प्रॉब्लेम आला, काही कोणाचे घरकुल हे ते. योजना फक्त घरकुलचीच आहे का, आणखी दुसऱ्या योजना नाहीत का? नाही, दुसऱ्या योजना आहेत ना सर. आता बाकी आता आमचे भरपूर काम आहेत का होतं ना त्यांच्यावर. केले आधार कार्ड, पॅन कार्ड, काही गरज पडली, काही गोष्टीची गरज पडली, आम्ही त्यांनी डायरेक्ट घरी गेलं की ते आमचं म्हणजे हे करतात, ते भरपूर मदत करतात. हा. दुःखा सुखाला हो, दुःखासुखाला काही कोणाचं काही झालं तर सरळ घाटीमध्ये मदत करतात. हो. मग आता यावेळेस नगरसेवक म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? रमाकांत भाऊ इंगळे. रमाकांत हो 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 हो. दादा आपला काही परिचय? मी रमाकांत भोईंगळे यांचा लहाना भाऊ. बरं, ठीक आहे. तुमचे बंधू आहेत जे मोठे उमेदवार आहेत, तर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये कुठले कामे केलेत आता? आता तुम्ही फिरलाच असाल, तुम्हाला म्हणजे लोकांचा प्रतिसाद तसा मिळालाच असेल का भाऊनं काय काय काम केलं. हे मी सांगणं म्हणजे भाऊची स्तुती करणं. अशातला भाग नाहीये दादा. हे बघा, मी ग्राउंड रिपोर्ट करतो. ग्राउंड रिपोर्ट करत असताना मी प्रत्यक्षात जे पाहिलं ते तर मी माझ्या प्रेक्षकांना दाखवलंच, पण तुम्ही तुमच्या भावाबद्दल मला सांगा की तुमच्या भावालाच लोकांना का निवडून द्यावं? भावाचं म्हणजे काम असं आहे, तुम्ही म्हणजे अर्ध्या रात्री फोन करा, पोलीस स्टेशन, दवाखाना, स्मशानभूमीच्या म्हणजे जे कोणी लाकडं वगैरे समजा लोकांना जे काही कमी पडतं त्या गोष्टीसाठी उभा राहणं, आणि दवाखान्याचंही काम असू द्या, म्हणजे मिळून सगळे पोरं हे काम करतात. आणि रमाकांत भाऊ मार्फत, अरुण भाऊ बोर्डे यांच्या मार्फत हे कामं होतात. बरं, तर मग तरुण मुलांचं काय? तरुण मुलासाठी कुठली योजना म्हणा किंवा तरुण मुलाच्या भविष्यासाठी काय? भाऊचं म्हणजे पोरांना एकच सांगणं आहे का वाईट वळणार न लागतं. तुम्हाला जिम वगैरे उघडून देणार, तुम्ही चांगल्या गोष्टी करायच्या, जिम वगैरे मारायचं, म्हणजे चांगल्याच गोष्टी तुम्हाला कामाला लावणं म्हणा. असं वाईट वळणं म्हणजे भाऊचं मार्गदर्शन चांगलंच असतं का तुम्ही असं वाईट व्यसन नका लावू. जिम उघडून द्यायचं भाऊनं सांगितलेलं आहे. नगरसेवक झाल्यानंतर सगळ्यात पहिले काम ते करणार आहे. पोरांना सगळ्याला सांगितलेलं आहे ड्युटीला. ठीक आहे दादा बोला. नमस्कार. नमस्कार. सांगा तुमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराबद्दल सांगा. तुमचे उमेदवार निवडून आल्याच्या नंतर काय करतील वाटतं तुम्हाला तुमच्या वार्डासाठी? ते तर निवडून येतेच होतंच, पण ते निवडून यायच्या अगोदर बी त्यांनी इतके कामं केलेले आहे की आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे असं अक्षरशः त्यांना कोणी सांगितलं पण नाही, बाहेरून पण माहीत पडलं ते धावून येतात. अक्षरशः समजा असा घाटीमध्ये समजा आपलं एखादं नातेवाईक आलं बाहेर गावून, कुठून आलं, कशाची गरज पडली, ब्लड वगैरे काही अडचण आली त्यांना तिथं घाटीमध्ये वगैरे, म्हणजे कुठल्या बी दवाखान्यात, म्हणजे घाटीच नाही दुसरं पण दवाखान्यामध्ये कुठं काही अडचण आली त्यांना कधी माहीत पण पडलं ते धावून जातात. अक्षरशः त्याच्यामुळे आता तुम्ही आमचा परिसर बघितलाच असं सगळं त्यांचंच नाव घेत आहे. कारण की ते आता लहानाचे मोठे असं उमेदवार कसा पाहिजे आपल्याला, आपल्यामध्ये ते आपल्या कामात धंद्यामध्ये समजा धावून येणारा. ते लहानाचे मोठे आम्ही इथं झालेले, ते पण इथं झालेले. आपला माणूस निवडून आला तर आपला अजून फायदा होईल, आपल्या वार्डाचा अजून फायदा होईल. अक्षरशः माझ्या आत्तापर्यंत कशी काय अडचणी आलेल्या नाही कोणाला, तरी पण लोक भरपूर सपोर्ट करतातच आहे त्यांना अजून. असा कुठून पुढं करतच राहतील, कारण की सगळ्यांना माहिती आहे की ते जे काम करतात ते दुसरं बाहेरचा माणूस करू शकत नाही. दादा काय मत आहे? नाही, भाऊचं काम असं आहे का सर, तुम्ही कोणाला पण विचारलं असं, कुठं पण विचारलं तर भाऊचंच नाव घेणार. कुठे पण काही बी काम सांगा तर कधी पण अर्ध्या रात्री की या तुम्ही तुमचं काम होणार. आता तुमचे भाऊ तर नगरसेवक नव्हते ना, आणखी तुमचे भाऊ तर नगरसेवक नसताना एवढे कामं केले, म्हणजे विशेष काय? नगरसेवक म्हणजे आता अरुण भाऊ झाले, त्यांचं सत्संग राहणं, मग त्यांच्याकडून ते काम करून घेणं. भाऊचं काम असं आहे का भाऊच्या शिवाय समजा ते काम असताना करते ते, पण मग त्यांचा सपोर्ट म्हणा काही म्हणा, पण आम्हाला असे काही भासलं नाही. भाऊ असल्यावर आम्हाला सगळं काही सध्यापुरचं. हो दादा काय वाटतं? अरुण भाऊ बोर्डे
आता जो बुद्ध लेणीचा मोर्चा झाला त्यावेळेस रमाकांत भाऊला फोन केला असता तिथं 100-200 लोक रमाकांत भाऊच्या पाठीमागे गेलेत कामाधंद्याची पर्वा न करता. अरुण भाऊ आणि रमाकांत भाऊ हे आमच्या वार्डात एवढं लक्ष देतात, कोणताही लहान मुलगा राहू का वयस्कर माणूस राहू, त्यांनी जर आवाज दिला तर लगे रमाकांत भाऊ आवाज देतात आणि घरात बोलवतात. ते म्हणत नाही का मी उमेदवार आहे का कोणी, लहान असू का मोठं राहू, त्यांना समजून घेण्याचं काम, एकनिष्ठ दाखवण्याचं काम आणि आश्वासन नाही तर स्पष्ट जाऊन त्यांच्या सोबत गाडीवर पाठीमागे बसून त्यांचं काम मार्ग लावल्याशिवाय रमाकांत भाऊ मागं हटत नाही. रमाकांत भाऊनं भरपूर मुलांना कामाला लावलं, जिथं जिथं कामं भेटतील तिथं तिथं त्यांना कामाला लावून दिलं. भरपूर असे काही मुलं आहेत तर ते हिंडत होतात भाऊ मला काम, जसं भाऊच्या कानावर कळलं त्या मुलाला पण भाऊनं कामाला लावलं. भाऊचा मार्ग फक्त एकच का चांगला मार्गाला मुलं लावायची आणि हा विकास घडवायचा आणि आमचा विजय फिक्स रमाकांत भाऊ इंगळे. दादा हो, जय भीम. रमाकांत भाऊ म्हणला तर विषयच खतम आहे. आता तुम्ही पूर्ण वार्डात बघितलं असेल का भाऊचं काय काय विषय आहे का, भाऊ कोणाचे सुखदुःखात तर आहेच आहे, पण इकडच्या ज्या समस्या आहे, ड्रेनेज लाईनची समस्या होती, भाऊच्या एका फोनवर सगळे ड्रेनेज लाईनच्या समस्या सगळं दूर होतात. पाण्याची समस्या आहे ती बी भाऊनं नुसतं फोन केलं तर सगळं, आणि प्लस जे लाईट वगैरे जात होती, आता भाऊ नुसतं भाऊ जर उभा जरी राहिले तर लाईटीचा प्रश्न बी तिथं सॉल्व आहे. रमाकांत भाऊ आणि अरुण भाऊ असले म्हणजे एकदम विषयच खतम भाऊ. बर दादा बोला बोला. आम्ही रमाकांत भाऊला निवडून आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत आणि ते जे अरुण भाऊ बोर्डे त्यांच्या वार्डामध्ये आम्ही फिरतो, आम्ही बघितलेलं आहे त्यांच्या वार्डामध्ये जो विकास झालेला आहे, आम्हाला तोच विकास आमच्या गल्लीमध्ये आमच्या वार्डामध्ये करायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही अरुण भाऊ बोर्डे आणि रमाकांत भाऊ इंगळे यांच्यासाठी उभे आहे. बरं दादा. आम्ही दुःखासुखामध्ये खूप साथ दिले त्यांनी आतापर्यंत. आणि तुमच्या काय केलं दुःखात, कुठलं काम केलं, एखादं काम सांगा मला. आपल्या घरची परिस्थिती खूप वाईट होती, त्यांनी खूप प्रयत्न केले दुःखासुखामध्ये, दवाखान्यामध्ये त्यांनी साथ दिलेला आपल्याला, कुठं वगैरे पोलीस चौकीमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये बी खूप साथ दिली. त्याच्यामुळं त्यांना आमचा वोट त्यांना देऊ आम्ही. हो, बघू शकता सध्याला आपण त्यांच्या रमाकांत इंगळे म्हणून जे उमेदवार जे आहेत त्यांच्या आपण थेट ऑफिसला आलो. आणखी ऑफिसला आल्याच्या नंतर त्यांचे काही बंधू असतील म्हणा किंवा त्यांचे काही कार्यकर्ते असतील, काही त्यांचे जीवाभावाचे मित्र सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्या सगळ्यांशी आपण चर्चा केल्याच्या नंतर हे दादा जे शेवटचे आहेत तर हे म्हणतात की दादा माझ्या हालाकीची कंडिशन म्हणजे माझी परिस्थिती हालाकीची असताना उमेदवाराने जे आहेत ते मला त्या वेळेला साथ दिली, त्याच्यामुळे माझं मतदान जे आहे ते यावेळेस रमाकांत इंगळेंनाच. क्रमांक 28 मध्ये तर 28चे राष्ट्रवादीचे जे उमेदवार जे आहेत त्यांच्या ऑफिस समोर आहोत. इथं हे बसलेले आहेत बघा रमाकांत इंगळे म्हणून जे उमेदवार आहेत, तर त्यांच्याशी आपण आज काही गप्पा करू, आणखी विचारू की बाबा तुमचा अजेंडा काय आहे, आणखी निवडून आल्याच्या नंतर तुम्ही तरुण मुलासाठी काय करणार. दादा तुम्ही तरुण मुलं जे आहेत आपल्या स्लम एरियामध्ये म्हणा किंवा आपल्या परिसरामधले, तर यांच्यासाठी असं निवडून आल्याच्या नंतर नवीन योजना म्हणून किंवा असं त्यांच्यासाठी एखादं काम किंवा एखादी योजना काही वेगळं काही. मी निवडून आल्यानंतर येथील मुलाला जेवढं महानगरपालिका कुठं काही सरकारी योजनेमध्ये म्हणजे कुठंतरी लावता येईल त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करणार व येथील किंवा हा बेरोजगार राहणार नाही याच्यासाठी 100% प्रयत्न करणार. बरं, जसं की आता तुमच्या वसाहतीमध्ये आजूबाजूला जे आहेत असे कुठले अंमली पदार्थ म्हणा किंवा असं गांजा दारू वगैरे म्हणा, या सगळ्या गोष्टी थोड्याशा लांब दिसतात, तर याच्यासाठी तुम्ही पहिले कुठले पाऊल उचललेले आहेत. मी याच्या पहिले समजा दारू बंदी करायसाठी भरपूर जागी अर्ज देऊन इथून महिला जिथं विकतात तिथं जाऊन म्हणजे पोलिसाला माल पकडून देऊन भरपूर बंद करायची कारवाई केलेली आहे. बरं दादा, आता हे तुमचे उमेदवार आहेत तर यांच्याबद्दल तुमचं 2 मत कसं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय असलेले नेतृत्व रमाकांत जालिंदरभाई इंगळे यांचे वडीलच, अर्थात आंबेडकर चळवळीमध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये आता ते सध्या दिवंगत आहेत, पण पॅन्थर चळवळीपासून भारतीय दलित पॅन्थरचं जे नाव होतं त्या नावामध्ये एक सिंहाचा वाटा म्हणून, एक दलित पॅन्थर चळवळीतलं नेतृत्व म्हणून आदरणीय जालिंदरभाई इंगळे यांना या ठिकाणी ही वसाहत बघायची. त्यांचं काम आदरणीय पॅन्थर दिवंगत नेते गंगाधर गाडे साहेब असतील त्यांच्यासोबत होतं. आणि या पॅनलमधले जे प्रमुख आहेत लीड करणारे अरुण भाऊ बोर्डे, हे पण पॅन्थर चळवळीतून तयार झालेले नेतृत्व आहे. आणि हे जे दोन्ही आमचे उमेदवार आहेत भाई रमाकांत जालिंदर इंगळे आणि अरुण भाऊ बोर्डे, यांची एक आंबेडकर चळवळीला जोडलेली नाळ आहे.
आणि हे आमच्या समाजाचे जे काही मूलभूत प्रश्न असतील, मग इथले प्रश्न नागरिक सुविधांचे असतील, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, हे सातत्यानं महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नेऊन इथल्या ज्या काही समस्या सोडवण्यासाठी हे कटिबद्ध राहतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. भाई साहब बोलो बोलो, आपका जो उम्मीदवार है उसके बारे में बोलो आप। उन्होंने जो काम करे हुए हैं, जैसे कि वो इंसान है, तो चुन के आए बाद में क्या कर सकते हैं उसके बारे में बोलो आप। अभी तक तो उन्होंने सभी काचे काम ही करे हुए हैं जितने ये एरिया में उन्होंने अभी कम से कम 500 तो घरकुल करे होंगे, ये बानवाड़ी रावला साथ में। नाम क्या आपका नाम क्या है? प्रकाश कदम। प्रकाश कदम। हाँ, अभी आपके आजू बाजू के जो परिसर में जो है, तो अभी वो नगर सेवक नहीं थे, ठीक है, तो भी इतने काम कर सकते हैं, काम करे। तो नगर सेवक होने के बाद में क्या कर सकते हैं? वो उससे डबल कर, उनको तजुर्बा है, पूरा माहिती है उनको, वो उससे ज्यादा करेंगे, तो और डेवलप करेंगे। दादा बोलो बोलो, आपका नाम बोलो। मेरा नाम सैयद अजहर है। और रमाकांत भाई जो तो आज से 30 साल से सोशल वर्क है, और यहाँ पर जो घरकुल लाने वाले हैं रमाकांत भाई है, उनका सब में बड़ा योगदान है। और यहाँ पर मेरा नाम सैयद अजहर है, और यहाँ पर हिंदू मुस्लिम जो भी वाद अगर होता है या कुछ हुआ भी, तो रमाकांत भाई कभी पुलिस स्टेशन में गुना दाखिल नहीं होने दिए। दोनों समाज को आज 30 साल से उनके नेतृत्व में वो लोग आज लेके चल रहे सबको। हाँ, मतलब इस बार आपका जो समाज है, तो पूरा उनके साथ है। हमारा समाज, मुस्लिम समाज आज खंबीर रमाकांत भाई जालिंदर इंगड़े इनके साथ में खड़े हुए हैं। सब अरुण भाऊ के साथ भी पूरे हम खड़े हुए, खांदे को खांदा लगा के। दादा बोला। दादा, सगळ्यात पहिले नगरसेवक नसतानाही अनिताताई रमाकांत इंगळे जे आपण उमेदवार केलेले आहे, वा किंबहुना हा संपूर्ण इंगळे परिवार यांनी एक विडा उचललेला आहे, सामाजिक, धार्मिक व कुठल्याही सुखदुःखामध्ये सहभागी राहण्याचा आणि पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा। आज ज्या ज्या नागरिक समस्या राहतात, त्या नागरिक समस्या त्या मूलभूत समस्या आहेतच, पण त्या व्यतिरिक्तही मुलांच्या शैक्षणिक असो किंवा मग काही रोजगाराच्या असो, अशा बऱ्याचशा सुविधा किंवा बऱ्याचशा अडीअडचणी त्यांना पुरवणं हा आमचा एक विश्वास आहे आमच्यावर, आणि आम्ही तो विश्वास कधी बी जाऊ देणार नाही। आणि जे जे आम्हाला संधी भेटेल त्या संधीचं सोनं करण्याचं काम हा सगळं पॅनल अरुण भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमस्कार, जय भारत, जय संविधान। खऱ्या अर्थाने वार्ड क्रमांक 28 मध्ये जे काही पॅनल उभं राहिलं, आणि आमच्या 28 पॅनलमध्ये खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीतील एक शिलेदार म्हणून ज्यांचा आम्ही उल्लेख करतो ते आदरणीय अरुणदादा बोर्डे यांच्या प्रमुख वार्डातील पॅनलच्या माध्यमातून अनिताताई रमाकांत इंगळे अर्थात आदरणीय DR इंगळे गुरुजी, आदरणीय जालिंदरजी इंगळे पॅन्थर यांच्या त्या सुनबाई आहेत, आणि इंगळे परिवाराला वारसा फार महत्त्वाचा लाभलेला आहे। आणि त्यामुळे ही जी उमेदवार उभे राहिलेले आहेत, तर मला असं वाटते कोणती सत्ता नसताना, महानगरपालिकेत नगरसेवक नसताना या ठिकाणी रमाकांत इंगळे यांनी रक्तदान शिबिरं घेतलेले आहेत, व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेतलेले आहेत, आणि जे काही समस्या ड्रेनेजच्या असतील, पाण्याच्या असतील, त्यासाठी सतत लढे दिलेले आहेत। आणि आमच्या सर्वात मोठा जो स्मशानभूमीचा जो हे होता समस्या होती, तर स्मशानभूमीमध्ये 10 ते 15 वर्षामध्ये कोणी पायरी सुद्धा केलेली नाही, कारण प्रेताची एखाद्या वेळेस विटंबना झाली असती, त्यावेळेस रमाकांत भाई इंगळे यांनी कोणताही विचार न करता स्वतःच्या खिशातून त्या ठिकाणी पायऱ्या बनवून देण्याचं काम केलं। त्याच्यानंतर जे स्मशानभूमी अंधारात होती आमची, त्या ठिकाणी लाईट लावून देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे। आणि मला वाटते की सभागृहामध्ये प्रश्नासाठी आम्हाला ही अतिशय प्रखरपणे बोलणारी माणसं आम्हाला अपेक्षित आहेत, कारण अरुण भाई बोर्डे ज्याला आपण फार क्रांतीचा एक चळवळीचा शिलेदार म्हणतो, ते सुद्धा सभागृहामध्ये आमच्यासाठी भांडतील, अनिताताई सुद्धा आमच्यासाठी भांडतील, आणि त्याच्यानंतर भावले सरचा मुलगा असेल ते सुद्धा भांडतील। आणि म्हणून मला असं वाटते की सत्ता नसताना जर एवढं काम केलं असेल आणि आमच्या हक्काचा जर नगरसेवक त्या सभागृहामध्ये जर बसला, तर मला असं वाटते जे सामाजिक मुद्दे आहेत, ही माणसं तर राजकारण मला वाटते 10% करत असतील, पण जास्तीत जास्त 90% सामाजिक काम करण्याचं काम करत असतात। आमच्या इथे सर्व समाजाचे लोक आहेत, बौद्ध असतील,
मुस्लिम भाई असतील, मातंग समाजाचे असतील, आमचे गोपाळ सगळे बंधू असतील, विविध जाती धर्माची जी माणसं आहेत, तर सगळ्यांना सोबत घेऊन अतिशय ताकदीनं उभं राहण्याचं काम ही मंडळी करत असतात. आणि अशा पद्धतीनं मला वाटते जास्तीत जास्त मताने आमचं हे पॅनल निवडून येईल, मी अशी अपेक्षा करतो. आणि भरभरून या सगळ्याच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत की आजच त्याचा गुलाल लागलेला आहे.